आज आपण जो शिरा बनवतोय त्याचा युनिक टॅग आहे हॅशटॅग रोजचे जेवण 1011। हा शिरा तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन यूट्यूबच्या प्रज्ञा जोशी चॅनलच्या गोड पदार्थामध्ये पण बघू शकता किंवा स्पेशल रेसिपीजमध्ये पण बघू शकता। पण त्याचा युनिक नंबर लक्षात ठेवला तर कधीही तुम्ही रिट्रीव करू शकता आणि ऑफकोर्स गोड पदार्थामध्ये सुद्धा तुम्हाला तो नक्कीच मिळेल। या 1 वाटी रवा घेतला आहे तेव्हा साधारण 5 टेबलस्पून तूप लागलं आहे आणि हा शिरा तुम्ही दुपारी करायचा असेल तर बटाटे वडा, चटणी आणि शिरा किंवा दहीवडा आणि शिरा असा बेत करू शकता। आणि जर कोणाला घरी जेवायला बोलवलं असेल तर बटाटे वडा, पुलाव आणि शिरा, पुरी असा पण बेत आणि श्रीखंड नाही, शिरा आहे नाही का, त्यामुळे श्रीखंड नको आपल्याला। शिरा, बटाटे वडा आणि पुलाव असा बेत पण संध्याकाळी डिनरला एवढंच, आणि पाहिजे तर नारळाची चटणी असा करू शकता। एक मध्यम आकाराच्या वाटीमध्ये साधारण 4 वाट्या आणि 550 ग्रॅम तयार शिरा होतो, ज्याला 1 वाटी रवा, 1 वाटी साखर, साधारण 2 वाट्या पाणी आणि 1 वाटी दूध लागतं आणि 4-5 बदाम आणि अर्धा टीस्पून वेलची पूड। हवं असेल तर तुम्ही केशर घालू शकता आणि 5 ते 6 टेबलस्पून साजूक तूप। मी बारीक रवा घेतला आहे, पण तुम्हाला हवं तर तुम्ही जाड रवा पण घेऊ शकता। शिरा करण्यासाठी 2 टेबलस्पून तूप घातलं, त्यात 2 लवंगा घातल्या, मग 1 वाटी रवा घातला आणि तो चांगला परतत ठेवला। शिऱ्यासाठी समप्रमाण सगळं घ्यायचं, 1 वाटी पाणी, 1 वाटी साखर, 1 वाटी दूध। पण हल्ली मी पाणी थोडं इन्स्टेड ऑफ 1 वाटी साधारण 1.5 ते 2 वाटी गरम करायला ठेवते। आता 8-1 मिनटं मी मीडियम गॅसवरती उलथण्याने तो रवा भाजला साजूक तुपात। साजूक तूप भाजताना नाही घातलं ना तर नंतर दूध आणि पाणी घालतो तेव्हा गुठळ्या होऊ शकतात, म्हणून ते 8-1 मिनटं मी भाजला हे लक्षात ठेवा। मग जेव्हा पाणी घालायचं असतं ना, गॅस चक्क बंद करायचा आणि मग घालायचं, मग झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटांनी झाकण उघडायचं की त्याला वाफ येते, त्याला म्हणायचं 1 वाफ, अशा 2 वाफा द्यायच्या। आणि मग परत 1 कप गरम दूध, जे दुसऱ्या बाजूला मी गरम करायला ठेवलं होतं, पाणी पण गरमच घातलं होतं, ते घातलं आणि परत 2 वाफा दिल्या। मग गॅस परत बंद केला, साखर घातली आणि परत 2 वाफा दिल्या। कळलं ना तुम्हाला? वाफा देणं म्हणजे झाकण लावायचं गॅस चालू करून आणि जरा वाफ धरली की झाकण उघडायचं की झपकन वाफ बाहेर येते। असं करून भरपूर व्यवस्थित केलं। ज्यांना कोणाला केशर घालायचं आहे ते जेव्हा दूध घालतात ना तेव्हाच केशर घालू शकतात। केशर घालताना काय करायचं, एका पॅनमध्ये किंवा तव्यावरती 1 वाटी ठेवायची, वाटी गरम झाली की त्याच्यात केशर घालायचं, मग हळूहळू केशर गरम होतं आणि त्याचा असा चुरा होतो हाताने, तो झाला की त्यात 2 चमचे दूध घालून ठेवायचं आणि आपण जेव्हा दूध घालतो ना तेव्हा ते केशरात भिजवलेलं दूध घालायचं, मग बेदाणे घालायचे 2 वाफा झाल्यावर, आणि मग आता मी उरलेलं 2 ते 3 टेबलस्पून तूप घातलं, म्हणजे टोटल 5 टेबलस्पूनमध्ये आपला शिरा होतो। आणि मग असं सगळं नीट स्पॅच्युलानी केलं की परत 1 वाफ द्यायची, पण त्याच्या आधी आपण वेलचीची पूड घालायची, त्यात 4-5 वेलदोडे सोलायचे, त्यात 1 चमचा पिठी साखर घालायची, मिक्सरमधनं खूप बारीक करून घ्यायचं आणि मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायचं, नाही तर काय होतं, तुसं आली ना वेलदोड्याची किंवा ते शिऱ्याला रंग वेगळा येतो। आणि रवा जर भाजला नाही आणि घरभर त्याचा वास नाही आला तर गुठळ्या होतात। केळ घालायचं असेल तर कोणी रवा परतल्यावर घालतं पाण्याबरोबर, कोणी असं या वेळेला घालतं, तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही घाला। बदाम भिजवायचे, त्याची सालं काढायची आणि फळं कापायची, एक वेगळी सुरी मिळते, त्याने ते बदाम कापायचे, कत्री बारीक पातळ उभ्या खापा करायच्या आणि मग त्या शिऱ्यावरती टाकायच्या। सो आपण वेलदोडे आणि बदाम घालू शकतो, पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही केशर पण जेव्हा दूध घालतो तेव्हाच घालायचं, म्हणजे मग त्या सुरेख केशरी रंग येतो, केशरी पिवळा। हे बघा, ही सुरी फळं कापायची सुरी आहे, त्यामुळे मग हात पण कापत नाही आणि बदामाच्या खाचा पण नीट होतात। हा शिरा करायला मला बराच वेळ लागला, म्हणजे 8 मिनटं तर रवा भाजायलाच लागला, त्यामुळे 15-20 मिनटं तरी लागतात। आणि ह्याच्यामध्ये 4 वाट्या रवा झाला आणि साधारण अर्धा किलो म्हणजे 500 ते 550 ग्रॅम रवा हे झाला। तर तुम्हाला हा शिरा आवडला का? सुरेख झाला, आता मी खाऊन बघितला,
दुसऱ्या दिवशी मी तो मायक्रोवेव्हमध्ये घालून गरम केला आणि असा शिरा बटाटेवड्याबरोबर मस्त लागतो.